आज ना आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि मी नॉर्मल अशी रेडी झाले होते कारण संध्याकाळी फिरायला जाताना ना मस्त असं रेडी होणार होते. मग फिरायला निघालो होतो, मस्त अशी रेडी झाले होते मी आणि म्हटलं चला आता जाऊया. फायनली आम्ही पोहोचलो होतो आणि डिझनीलँड आहे ना त्याची इथे थीम केली होती. पाळणे वगैरे खेळणी भरपूर असे होते, म्हणजे लहान लेकरांना खेळण्यासारखं पण. आणि मी खास करून पाळणे खेळायलाच येते कारण मला ते खूप आवडतं. आणि आमचा अद्विक ना फुल एन्जॉय करत होता, इकडून तिकडे नुसता पळत होता, म्हणजे त्याला खूप भारी वाटतं पळायला आणि त्याच्या पप्पाला पण पळवत होता. डेकोरेशन वगैरे तर मस्त होतं, म्हणजे छान होतं पण नॉर्मल असं होतं. गेल्या वर्षी आम्ही इथे आलो होतो ना, ते डेकोरेशन ना युनिक आणि एकदम भारी होतं, पण इथे ना लाइटिंगचं वगैरे डेकोरेशन केलं होतं, म्हणजे हे पण पहिल्यांदाच बघितलं होतं. खूप मस्त होतं आणि आमचा अद्विक ना नुसता इकडून तिकडे बघत होता. आणि हे लाइटिंग वगैरे ना त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती करंट वगैरे लागायचा, पण काय नाही खूप मस्त असं आहे. याचा ना फुल व्लॉग चॅनल वरती येईल, म्हणजे आम्ही किती एन्जॉय केलं, अॅनिव्हर्सरी कसे सेलिब्रेट झाली ते पूर्ण मोठ्या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर मोठा व्लॉग नक्कीच बघा. आणि मग मी इथे ना स्लो मोशनचा व्हिडिओ काढा म्हटलं होतं यांना, पण त्याच्यामध्ये माझा नीट चेहरा दिसत नव्हता, त्याच्यामुळे जाऊ द्या म्हटलं. आणि आमचा अद्विक नाही ते टॉम अँड जेरीची जेरी आहे ना तिला बोलत थांबला होता, म्हणजे कार्टूनचे चित्र दिसत होते ना त्याच्यामुळे इकडून तिकडे पळत होता. आणि शॉपिंग वगैरे करायला पण भरपूर आहे. हे बघा ना किती क्यूट दिसत होतं, म्हणजे मस्त वाटत होतं. आणि यांनी मला हसत होते. आणि आमच्या आहो बघितलं का इथे ना मक्याचे कणस खात होते कारण त्यांना लागली होती भूक. मग चटक मटक काहीतरी खात बसतात त्यांनी. आणि मी आणि अद्विकनी ना भरपूर असे पाळणे खेळलो. आणि मग घरी जाताना ना अॅनिव्हर्सरीचा केक घेतला सेलिब्रेट करण्यासाठी. आम्हाला खूप उशीर झाला होता आणि आमचा अद्विक ना झोपला होता आणि थंडी तर खूप वाजत होती बापरे. मग घरी आल्यानंतर म्हटलं साडी वगैरे वेअर करूया, पण आम्हाला यायलाच ना 9:30 वाजले होते घरी यायला. आणि आहे त्या अवतारातच आम्ही अॅनिव्हर्सरीचा केक कट केला आणि झाली आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट. आणि मला ना अॅनिव्हर्सरीचा किंवा बर्थडेचा दिवस एकदम स्पेशल बनवायचा असतो, त्याच्यामुळे आम्ही फिरायला गेलो होतो. तर असा होता आजचा दिवस. चला बाय.